मित्रांनो, प्रश्न दिसायला जरी मोठा वाटत असला तरी सुद्धा तुम्हाला यासाठी फक्त वयाचं गुणोत्तर शोधायचं आहे. एकदा की तुम्ही गुणोत्तर शोधलं की तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. ते कसं तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. रेश्माचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 1/2 आहे. म्हणजे काय तर तिच्या भावाच्या वयाचं गुणोत्तर जर 2 असेल तेव्हा रेश्माच्या वयाचं गुणोत्तर किती असणार आहे? 1. आणि पुढे काय सांगितलं की आईच्या वयाच्या 1/6 पट आहे. म्हणजे आईच्या वयाचं गुणोत्तर जेव्हा 6 असतं तेव्हा रेश्माच्या वयाचं गुणोत्तर सुद्धा 1च असणार. मग आता इथं रेश्माची तुलना भावाच्या वयाशी केली आणि आईच्या वयाशी पण केली. मग 3 व्यक्ती असताना जेव्हा जी कॉमन आहे दोघांसोबत पण त्याची तुलना होती, तिला मध्यभागी लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेशो काढायला सोपं जातं. 3 व्यक्ती आहे तर पहिलं लिहिलं आपण भाऊ. रेश्माची दोघांशी तुलना होते म्हणून तिला आपण मध्यभागी लिहिलं. मग रेश्मा आणि तिसरी व्यक्ती आहे आई. आता काय काढलेलं आपण गुणोत्तर, तर भावाच्या वयाचं जेव्हा गुणोत्तर 2 असतं तेव्हा रेश्माच्या वयाचं गुणोत्तर 1 येतं आणि आईच्या वयाचं गुणोत्तर जेव्हा 6 असतं तेव्हा रेश्माच्या वयाचं गुणोत्तर सुद्धा 1च येतं. मग इथे समोर लक्षात घ्या, इथली जागा रिकामी आहे. तर इथं जी संख्या आहे तीच इथं लिहायची असते आणि याच्या अगोदरची जागा रिकामी आहे, तर इथं जी संख्या आहे तीच इथं लिहायची असते. आता यांचा गुणाकार केला की तुम्हाला तिघांच्या वयाचं गुणोत्तर मिळतं. 2 गुणिले 1 2 होईल. गुणोत्तरात 1 गुणिले 1 1 होईल. गुणोत्तरात 1 गुणिले 6 6 होईल. हे तिघांच्या वयाचं गुणोत्तर आहे. पुढे काय सांगितलं की भावाच्या व आईच्या वयातील फरक जो आहे तो 24 वर्ष असल्यास ओके. मग फरक किती दिलाय? 24 वर्षांचा दिलाय. कोणाकोणाचा? भाऊ व तिच्या आईच्या वयातला फरक दिलेला आहे. मग जेव्हा आपल्याला वयातला फरक दिलेला असेल, तेव्हा गुणोत्तरातला सुद्धा आपल्याला फरक घ्यावा लागतो. मग आईच्या वयाचं गुणोत्तर आहे 6, भावाच्या वयाचं गुणोत्तर आहे 2. 6 आणि 2 याच्यातल्या या गुणोत्तरातला फरक किती येईल? तर तो येईल मित्रांनो 4. मग 4 गुणोत्तर रिप्रेझेंट करते 24 ला. याच्यावरनं तुम्हाला एका गुणोत्तराची व्हॅल्यू काढायची. ती कशी? तर या 4 ने 24 ला भाग द्या. तुम्हाला एका गुणोत्तराची व्हॅल्यू मिळेल. मग 4 एक 4 4 सख 24 म्हणजे 6 आपल्याला वर्ष मिळाले एका गुणोत्तराची व्हॅल्यू. आता आपल्याला पुढे काय करायचंय की रेश्मा व तिच्या भावाचं एकत्रित बेरीज किती वयाची ते विचारलंय. मग आपल्याला यावरून सुरुवातीला तिच्या भावाचं वय काढूया. मग भावाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ते आहे 2 आणि एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती आहे? तर 6 आहे. मग 2 गुणिले 6 बरोबर किती होईल? 6 2 12 म्हणजे भावाच्या वयाचं वय किती मिळेल तिच्या? तर 12 वर्ष. आता रेश्माचं वय काढायचं आपल्याला, तर रेश्मा बरोबर तिच्या वयाचं गुणोत्तर आहे 1 म्हणून लिहिलं. एका गुणोत्तराची व्हॅल्यू आहे 6 वर्ष म्हणून 1 गुणिले 6 बरोबर किती होईल? 6 वर्ष. हे कुणाचं वय मिळेल? रेश्माचं. आता त्यांनी विचारलंय बेरीज दोघांची. मग बेरीज केली 12 अधिक 6 बरोबर किती येणार आहे बेरीज? तर येणार आहे 18 वर्ष एवढी बेरीज येणार आहे. हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल आणि समजलंच असेल तर तुम्हाला हा प्रश्न सरावासाठी देतो. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.